तिला बोर होत असन, पण मला असं वाटतं 2 दिवस गेले की म्हणजे माझ्या नवऱ्याला सवय आहे ती ना, त्याच्यामुळे मला पण वाटतं नाही चला आता मला पण जायचंय. ऐक ना गाडी पाहिजे त्याला, डाऊन पेमेंट गाडी देणार, 5 लाख रुपये गाडी पाहिजे गाडी देणार. आणि बॅग बी घेऊन खाली आलोय. माझा मोबाईल वरतीच राहिला होता हे माझ्या लक्षात होतं. आणि हा मोबाईल माझा कुणालकडे आणि तो मला मोबाईल देत नाही. दे ना. अरे आहे ना. तर काल माझा इव्हेंट झाला आणि आम्ही काल इथे स्टेला होतो. तर रात्री इथेच राहिलोय आणि सकाळी उठलो मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि आता सगळेजण फ्रेश झालेलो आहोत. इथे मी, माझा नवरा, इथे कुणाल शेठ, इकडे कोमल आणि तिकडे प्रतीक्षा अजून रेडी होतीये. आता आम्ही आवरून जायचं ना आपल्याला कारलेला. आमच्याच चाललंय आता आवरलंय मस्तपैकी. तर एकतर कारलेला जाणार आहे किंवा मग पुण्याला जाणार आहे. बघू आता काय होतंय. सो ब्लॉग कंटिन्यू करा. हा टायगर पॉइंटला 2 टायगर घेऊन फिरतोय आम्ही. अजून कशाला पाहिजे 2 टायगर? कुठे? आई नवराले भारी दिसतो मला. असं वाटतं किती फिरू आणि किती नको. जेवढं फिरा ना तेवढं कमीच आहे. हे विचित्र कोण माहितीये का हे वाला? ऐक ना 2 दिवस झालं की म्हणतो फिरायला पाहिजे. आलं का फिरून आलं का 3 दिवस पहिलेच फिरून येतो आणि त्याला 2 दिवस झाले का म्हणतो हर्षू आपण लगेच फिरलो नाही. चल आपण लगेच कुणाला फोन करतो, कुणाला आपण फिरायला जाऊ. काय करावं यांना आणि आम्हाला बोर होत आहे यांच्यासोबत. नाही पण आमच्या नवरी चांगली आहे. नाही ऐक ना तिला बोर होत असन, पण मला असं वाटतं 2 दिवस गेले की म्हणजे माझ्या नवऱ्याला सवय आहे ती ना, त्याच्यामुळे मला पण वाटतं नाही चला आता मला पण जायचंय फिरायला. 2 दिवस झालं अहो लय दिवस झाला आपण फिरायलाच नाही गेलो कुठे निवांत. चला ना असं होतं. त्याच्यामुळे त्याला आवड आहे, मला पण आवड आहे. त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू फिरत असतो आणि आमचं काम पण तेच आहे, फिरणं, ब्लॉगिंग करणं. सो त्याच्यामुळे पैसा पण चालू आहे, फिरणं पण होतंय. तरी ते कुणाल शेठचं काय म्हणणं आहे बघा. काय म्हणणं आहे शेठ तुमचं? हर्षिता पैसा घालवणार आहे. पैसे घालव कशासाठी? नाही मी नाही खर्च करू शकत. काय नाही खर्च? अरे मी थोडी पार्टी देऊ शकते. थोडी नाही काय आता एवढं चिंती मला बंडल उद्या पाहिजे. ऐक ना बंडल तू माझ्याकडे ठेवायला दे ना. ऐक ना प्रतीक्षा ठेवायला माझ्याकडे द्या. आम्ही दोघी थोडं सोडू. तुम्ही दोघं डान्स करा आम्ही अशी ऐक ना तुम्ही दोघं डान्स करा आम्ही अशी उडवतो. नको बाई ग आपल्याला अगं करू दे ना एक डान्स. आपल्याला बघायला तरी भेटेल डान्स कसे करता तुम्ही दोघं. काय पैसे पर्स मध्ये आहेत खाली. चल नाचून दाखव. विशाल हे आपल्या पप्पानी केलं तर असं बघ ना. नाही मी पार्टी देणार आहे. नाही ऐक ना तसं आहे ना कुणाला बरेच दिवस झाला मला पार्टी मागतोय. पण आमचं सर मी त्याला म्हटले पार्टी देते पण ह्याला म्हणलं ना हे चला आज तुला जेवणाची पार्टी देतं. नको एवढी चिल्लर तुमच्या इकडे काय भेटत नाही तसं जेवण चांगलं. दुसरीकडे जाऊ. नाश्त्याला गेलं ना ही असली चिल्लर पार्टी असती का? अजून मोठी पार्टी पाहिजे. असं काय मला वाटते आता एक दिवस मला ताजलाच घेऊन जातो का काय तिकडे पार्टी मागतोय. नाही ताजला आम्ही जाऊन आलोय तिकडे जेवण नाही का असं चांगलं नाही की आपल्याला जसं आवडतं ना तिखट झणझणीत तसं जेवण नाही आहे तिकडचं. त्याच्यामुळे आम्हाला ते आवडलं नाही आहे. मग आता पुन्हा दुसरीकडे घेऊन जाणार आहे पार्टीला. तर आज बघू पार्टी होतीये का आजची तरी किती दिवसानंतर. तर ब्लॉग कंटिन्यू करा. ऐक ना मी त्याला सांगितले पर्समध्ये तेवढे पैसे येतात म्हणतो तेवढे खर्चले पाहिजे. मी तर खुश आहे. नाही तसं नाही. त्याच म्हणजे पैसे खर्चलं तरी काय नाही. तू तुझे पैसे तू बघ काय करायचं ते असं आहे. काय विशालसाठी ना मला फक्त बटाटा उकडलेली कणस खायला घाल, बाकी काही नाही. हा बस तेवढंच. काल येताना म्हणलंय. एक तर माझ्या नवऱ्याला उकडलेली कणीस शेंगा अजून काय हो असलं आवडतं. जांभूळ बटाटा म्हणजे जीव की प्राण आहे. रोज बटाटा रोज दिला तरी खाईल. रोज सकाळी दुपार संध्याकाळ 3 टाइम दिला तरी. हा
ऐक ना, बटाट्याची भाजी मसाला भात रोज सेम जरी बनवली मी असं नाही की बाबा नाही का रोज बटाटाच पण वेगवेगळा सुक्का पाहिजे. पातळ असं असं नाही, नाही. कसा जरी बनवते ऐक ना, आणि शिवाय त्याला टेस्ट नसेल तरी सुद्धा खातो. ऐका ना, आम्ही बॅग बी घेऊन खाली आलोय. माझा मोबाईल वरतीच राहिला होता हे माझ्या लक्षात होतं. आणि हा मोबाईल माझा कुणालकडे आहे आणि तो मला मोबाईल देत नाही. अरे कुठे मोबाईल? अरे मोबाईल कुठे? ठेव. ठेव. असं म्हणून दाखवतो मला. नाही अरे माझ्याकडे नाहीये. म्हणजे तो माझा मोबाईल आहे. फसवत होता तर चुकून वरती आला हिचा फोन. मागाशी पण दाखवलं नाही एवढं मी फक्त असं करतो. एक माझा भोळा आहे का नवरा माझा भोळा आहे. मला एक कर. अरे कुठून देऊ मोबाईल? अरे कुठे फोन कुठे? अरे नाहीये चौकून दिला की काय ऐक ना कुठे सरांची खिशी. अरे हा ना सरांची खिशी. गाडी ते गाडी दरवाजा उघड दरवाजा उघड दरवाजा उघड त्यांनी दरवाजा उघडला आता अरे त्यांनी इथे दाखवलं होतं. दरवाजा उघडला होता त्यांनी अरे त्यांनी फक्त उघडला होता इथे. अरे पण दाखवलं ना. माग लक्षात बघ ऐक ना, पॅन्ट फाटली का? माझ्या डोळ्याची सफाई आहे की त्याच्या हाताची सफाई ऐक ना, आहे? याच्या हाताची आहे मला टाकलाय कुठे? दे ना. अरे आहे ना. इथं होता. अरे मागच्या खिशात बघ. कॅमेरा काढ ना. मला रील काढायची पुन्हा. मग ऐक ना ते हुसकून देते ना नाही आता बाहेर आलो आता नाही. द्या ना हो. ए, ऐक अगं इथे आहे. पार्टी किती पार्टी देणार बघतो. त्याला? मी म्हंटल देते पार्टी त्याला. कपडे डाऊन पेमेंट. बर्थडेला गाडी पाहिजे त्याला. Down payment. गाडी देणार. 5 लाख रुपये. गाडी पाहिजे गाडी देणार. अगं हात टाकला अगं ह्याच्या खिशात आहे तरी दरवाजा उघडला लावला आणि काय दाखवला. कुठं खिशातून काय अगं नाहीये मग शोध ना तू हा, कर नाहीये पण. अगं मी confuse आहे. कुठे ठेवलं? माझं त्यांचं जाऊ दे. ऐक ना त्याला परत अशी भांडणं आहे का ना अरे, जादूगर वाटतो जादूगर असं काहीतरी करून टाकलं. अरे हा आहे मी म्हणते ना मागच्या खिशात धर. कर म्हणून. ए, मला चोर आहे, चोर बघ ना आगाव. ॲक्च्युली आम्ही आहे ना रिसॉर्टमधून निघालो आवरून बिरून बाहेर. मग तिथं मस्ती केली आणि मी वरती आलो आहे तिथून. आणि एवढं सुंदर लोकेशन वाटतं, एवढं छान वातावरण झालं ना, तर मला असं वाटलं तुम्हाला मी दाखवते. हे बघा असं वाटतं कुठेतरी बाहेर देशात आल्या टाईपच. मागे तर व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि पुढे पण बघा. हे बघा वाव कसलं सुंदर वाटतं ना, सगळीकडे झाडी आणि त्याच्यामध्ये अशा भिंती रिसॉर्ट आणि त्यात हे वातावरण आहे. थोड्याच वेळात पाऊस पण होणार आहे. ॲक्च्युअलमध्ये एवढं सुंदर वातावरण नाही आहे लोणावळामध्ये. लोणावळा म्हणण्यापेक्षा हे खंडाळामध्ये आहे आम्ही आत्ता. आणि इकडे रिसॉर्ट एवढे सुंदर आहेत ना. हे बघा अजून वाव कसलं भारी आहे. पाऊस पडायला लागलाय आता वातावरण व्हायला लागलंय. म्हणजे ॲक्च्युली वातावरण झालंय, पाऊस पडायला पण लागलाय. आणि अरे हे बघ हे पाणी मारतंय हे. आणि एक हिरो बघा ना, कोणाला बाहेर आहे ना, कोणाला बाहेर आहे ना, खाली बाहेर ना असं अगं माझं बाबू लोक कसं दिसतंय गोंडा शिरो कसं दिसतंय. अशी इथं काजल लावायचं आणि इथे तिसरा गोंडा आहे. फुल लावायचं. त्याला कळलंच नव्हतं, माहितीच नव्हतं म्हणून त्याला तसंच ठेवलंय. अहो मी लावलंय ते प्रेमाने राहू द्या राहू दे मग, तिसरा वांडा राहू दे. आता नाही इथं लावा ना, इथे छान दिसतं. तर आम्ही तिथून लोणावळ्यामधून निघालो आणि आम्ही इकडे आलो टायगर पॉइंटला. आणि इथे टायगर पॉइंटला टायगर सोडून मंकी पॉइंट म्हणायला हरकत नाही, एवढे मंकी आहे तिकडे. थांब ना. आणि हे बघा हे तर किती छोटं आहे, एक दाखवते. हे बघा इतकं छोटं नाही. आणि खाते बघा कसं कणेस. आणि इकडे सगळे मंकीज आहेत. हे बघा किती मंकी आहेत. टायगर पॉइंट लावलंय पण मंकीच आहेत सगळे जास्त. आणि हे बघा याच्यापेक्षा पण बारीक आहे. गेलं निघून, तुला छोटं पिल्लू आहे. त्याच्या आईच्या कुशीत बसले, किती गोड आहे. आणि इतकं छोटस आहे ना ते, लई छोटस आहे. एक मिनिट बघते मी. हे बघा किती बारीक आहे. त्याच्या आईला मिठी मारते गो बाई, किती गोड. लई गोड आहे. किती भारी घेऊन बसले बघा ते. नाही दूध नाही पेत, मिठी मारते ते. चिडलं.
खायला मागवलं आहे. मॅगी आहे आणि भजी आहेत. आणि पुढे सुंदर असं टायगर पॉईंट आहे. छान असा व्ह्यू आहे आणि वातावरण एवढं सुंदर झालं आहे. आणि त्यात आमच्या दोघींचे हे बेस्टी हे बघा काय करतात ते. लुडो जिंदाबाद. एकच पाहिजे. आणि याने ना आम्हाला सवय लावली लुडोची. जिंकलो. झालं जिंकला का? सगळे भजी मार. ऐक ना, हे दोघं जेव्हा खेळत असतात तेव्हा हा नेहमी जिंकतो. कुणाल नेहमी जिंकतो. मी आणि विशाल जेव्हा खेळत असतो तेव्हा नेहमी मी जिंकते. आम्ही चौघं पण जेव्हा खेळत असतो ना तेव्हा मी हारते. पुन्हा जिंकलो. असं आहे.